मीठा होत आहे. या 2 तासाच्या सफराचं फल मीठा आहे हे कळालेलं आहे आम्हाला. महाराष्ट्राची अप्सरा फायनली या स्टेजवरती अवतरली. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण स्वागत करूया माधुरीजी पवार यांचं. सगळ्यात पहिल्यांदा गोड कॉम्प्लिमेंट आहे, खूप सुंदर दिसतंय. चला, आज शिवशंकर जेजुएसचं एक सोनेरी पाऊल या क्षेत्रामध्ये पडत आहे, तर या निमित्ताने तुम्ही काय शुभेच्छा द्याल? प्रथमतः तुम्हा सगळ्यांचं स्वागत मला करायची इच्छा आहे, कारण तुम्ही खूप वेळ झालं वाट बघताय. तर तुम्हा सगळ्यांचं स्वागत इथे. आणि महत्वाचं म्हणजे जो इव्हेंट आपला आहे त्याच्याबद्दल 2 शब्द बोलण्यापेक्षा मला असं वाटतं की त्यांच्याकडे बघून, त्यांच्या गोड चेहऱ्यांकडे बघून त्यांना मनापासून शुभेच्छा द्याव्यात. खूप साऱ्या शुभेच्छा तुम्हाला. तुमचं नवीन पर्व शिवशंकर जय ज्वेलर्स हे जे नवीन नावारूपाला येणार आहे त्याच्याबद्दल तुम्हाला खूप सारे शुभेच्छा. आणि मला असं वाटतं की खूप म्हणजे मी आले, पण मे बी हा रस्त्याच्या साईडलाच आहे, गर्दी होऊ नये जास्त किंवा ट्रॅफिक होऊ नये ही जास्त असं वाटत होतं, पण नाही. इथं काय वेल मॅनेज आहे, खूप चांगली गोष्ट आहे. इथे आलेल्या महिला वर्ग असतील खूप शांत बसले तसे सगळे वाटत नाही का? म्हणजे मी आल्याला बघत होते की फक्त अँकरचा आवाज मला कानावर येत होता. काय भानगड आहे, काय एवढं काय झालं, एवढं शांत कसे बसले? तुम्ही वाट बघून दमला? खरं दमला तुम्ही? सिरियसली? मग आता काय करायचं? तुम्ही मला पनिशमेंट दिली ती मला मान्य असेल. काय इच्छा आहे तुम्ही सांगा मला, असं काही नाही. हा काय म्हणणार? हा, कोपऱ्यातनं हळूच आवाज यायला सुरू होतात, मला माहिती आहे ते. डान्स सुरू होतं. डान्स व्यतिरिक्त काय कोणाला काय असं म्हणजे असेल तरी सांगू शकता, कारण आता मी तुमच्या माफीची साक्षीदार आहे. आता बघा, आता चान्स आहे. कोणाकडे काय अपॉर्च्युनिटी असेल तर सांगू शकता माझ्यासाठी. हा, डान्स ओके आहे ना तुमच्यासाठी? फक्त चालेल ना? बरोबर. पहिल्यांदा आपण थोडंसं फक्त एक 10 मिनिटं ओपनिंग करून आपण परत एकदा कॉन्टॅक्ट करूया, चालेल? आणि थँक्यू सो मच. पहिलं जातं प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात ही गणपती बाप्पाच्या नामस्मरणाने आणि त्याच्या पूजनाने करावी. आज शिवशंकर जय ज्वेलर्स आज अशा सोनेरी उद्योगात पाऊल ठेवत आहे, तर याही सोहळ्याची सुरुवात गणपती बाप्पाच्या नामस्मरणाने करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कार्येषु सर्वदा, निर्विघ्नं कुरु मे देवो सर्व कार्येषु सर्वदा. बोला गणपती बाप्पा मंगल मूर्ती. क्या बात आहे. चला, अशा सुंदर सोहळ्याकडे बघा. दीप प्रज्वलनाकडे आपण वळत आहोत. त्याच्या सुप्रसिद्ध सिने अभिनेत्री माधुरीजी पवार या नावाची नम्रतेची विनंती आहे. कृपया आपल्या शुभ हस्ते आपण दीप प्रज्वलन या ठिकाणी करावं. आव्हान वगैरे असं वेगळ्या मोठ्या गोष्टी मला वाटत नाही करण्याची गरज आहे, कारण आपल्या वानवडीमध्ये इतकं छान दालन ओपन झालेलं आहे. आणि याचा मी म्हणेन की खरंच पुरेपूर लाभ घ्यावा. आणि तुम्हाला आता अक्षय तृतीया येते, तर आपली बहीण असेल, आपली पत्नी असेल, आई असेल, ज्या स्त्रियांना तर दागिन्यांची आवड असते, पण असं पण नाही म्हणजे पुरुषांना पण खूप असते. बघते मी गोल्डमॅन वगैरे खूप बघते, पण तेवढं नाही. पण ऍटलिस्ट आपल्या अंगावरती एकतरी दागिना असावा अशी प्रत्येकाची इच्छा असते, आणि तुमच्या पण शरीरावरती तो असावा असं मला वाटतं. त्यामुळे आव्हान नाही, पण रिक्वेस्ट नक्कीच करेन की नक्की शुभेच्छा. आणि त्यावेळेस मला कळेलच, मला खरं फोटो पाठवा की कसा काय रिस्पॉन्स आहे. आणि असं मी खरंच तुमच्यावरती विश्वास ठेवून म्हणेन की त्यांना खरं चांगला प्रतिसाद येणारच आहे. थँक्यू सो मच. या मंचावरून तुम्हा सगळ्यांचे आभार पुन्हा एकदा मानते. थँक्यू सो मच. सगळे मान्यवर असतील, तुम्हाला शुभेच्छा. आणि नक्की इथून आठवणीने खरेदी करा. थँक्यू. एकदा अशा टाळ्या वाजल्या पाहिजेत की नाही, की ह्या रस्त्यावरून येणाऱ्या माणसांना कळलं पाहिजे की इकडे कार्यक्रम सुरू आहे. काय म्हणणं आहे? मग एकदा टाळ्या वाजवता का नाही? हा, आता जरा बरं वाटलं, म्हणजे मला डान्स करायला बरं वाटेल. चला, स्टार्ट करा.
जेवढा कडक डान्स झाला तेवढा कडक शिट्ट्या सुद्धा इकडे झालेल्या आहेत. अमेझिंग. तुम्हाला महाराष्ट्राची अप्सरा का म्हणतात याचं खरं उत्तर आधी असलेल्या सगळ्यांना मिळालेलं आहे. ज्या प्रकारे तुम्ही अशा स्टेजवरती वावरताना आणि हाय हील साडी मेकअप दागिने यासोबत वावरणं जरा जास्त कठीण आहे आणि इतक्या सहजतेने तुम्ही वावरता. तुम्ही महाराष्ट्राच्या अप्सरा आहात, तुम्ही प्रूव्ह केलं. जितक्या रुबाबदारपणे तुम्ही वहिनी साहेबांच्या भूमिकेत वावरला तितक्याच रुबाबदारपणे तुम्ही चंदाची भूमिका साकारली आणि तितक्याच रुबाबदारपणे प्रत्येक स्टेज सांभाळत आहात. तर एकदा जोरदार काय करायला पाहिजे या ग्रेट अभिनेत्रीसाठी. थँक्यू सो मच मॅम. तुमच्या पुढील वाटचालीसाठी आम्हा सगळ्यांकडून मनपूर्वक शुभेच्छा आहेत आणि शिवशंकर ज्वेलर्सच्या वरती सुद्धा आपलं प्रेम असंच. Okay. 6, 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. सो आजचा इव्हेंट संपलाय. खूप प्रेक्षकांनी मनापासून दाद दिली आणि मला भयंकर आवडला इव्हेंट. खरं त्यांचं तर थँक्यूच आहे, पण तुम्हाला पण थँक्यू म्हणायचं आहे कारण तुम्ही हा ब्लॉग बघणार आहात आणि मला कमेंट करून सांगणार आहात की ब्लॉग कसा झाला आहे. असेच नवनवीन ब्लॉग बघण्यासाठी तुमची प्रतिक्रिया काय, तुम्हाला काय वाटतं माधुरी आणि काय काय गोष्टी रिव्हील कराव्यात हे तुम्ही सांगायचं आहे. त्याच्यासाठी माधुरी पवार ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायचं आहे, लाईक करायचं, शेअर करायचं आणि काय मला सांगायचं मी आत्ताशी दिसत होती. थँक्यू.